नमस्कार मंडळींनो, इथून पुढच्या काही ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट हृदयाच्या बड्डेची। तर हो मित्रांनो, आमची हृदया आमची छोटीशी चिमुकली 20 डिसेंबर 2025ला 1 वर्षांची होणार। तर मोठी बड्डे पार्टी किंवा फॅमिली फंक्शन न सेलिब्रेट करता आम्ही तिचा बड्डे जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे। ॲज अ रायडर कपल नवीन जागा एक्सप्लोअर करायला तर आम्हाला पहिल्यापासूनच आवडतं। सो लेकीचा बड्डे पण आम्ही तसाच काही सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आहे। पण त्याआधीची धावपळ आणि काही सुंदर क्षण मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगद्वारे दाखवते। चला तर मग बघूया। बड्डे कमिंग सून आणि बड्डे गर्ल बघा कशी नाटकं करते। रिदूचा बड्डे डिसेंबरमध्ये, म्हणून आम्ही तिला 1 डिसेंबरपासूनच नवीन गिफ्ट द्यायला सुरुवात केली। रोज एक नवीन छान असं गिफ्ट आम्ही तिला द्यायचं ट्राय केलं। आणि आता आम्हाला ट्रिपलासुद्धा जायचं होतं। सो मी पार्लरला आले आणि ऋषी वॉज ऑलरेडी डन विथ हिज सलून। सो तिचासुद्धा हेअर कट करून घेतला आणि तिला छान पॅम्पर केलं। पण ती पॅम्पर होण्याऐवजी ना रडायला लागली, कारण ती त्या ट्रिमरच्या आवाजाला घाबरून गेली होती जरा। सो हे छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात, पण तिचा हेअर कट केल्यानंतर ना ती खूप छान दिसत होती। तिचा पूर्ण लुक बदलून गेला होता। तर आम्ही तिला काय काय छान छान गिफ्ट्स दिले ना, याचा एक संपूर्ण ब्लॉग बनेल। तर मी तुम्हाला कधी नक्कीच दाखवेल। तत्पूर्वी तुम्ही जर आमचा शॉपिंगचा ब्लॉग बघितला नसेल ना, तर तो आधी जाऊन बघून घ्या। तर चला बघूया आमच्या ट्रिप आधीची लगबग आणि आमची तयारी। हे बघा आमचं काय चाललंय, डोळा झोप आहे, तो झोपायचं नाही। आणि इकडे आमचं चालू आहे पॅकिंग आणि इकडे जेवण चालू आहे। ही आमची ट्रिप खूप दिवसानंतर चालली आहे, फॅमिली राईड। आणि हे बघा बँड सीन बघून घ्या तुम्ही। We are ready for her birthday coming soon. गुड मॉर्निंग मंडळींनो। आता वाजले सकाळचे 10:11 आणि प्लॅन असा होता की आम्ही सकाळी लवकर निघणार होतो, बट पॉसिबल झालं नाही, कारण की रात्री 2 वाजेपर्यंत आमचं आवरच काम चालू झालं। आणि पुढे जी मैत्रीण येणार होती तिला पण यायला जवळपास 1:30 वाजले होते। सो जाग आली नाही आणि बाळा असल्यामुळे आवरता जास्त टाईम होऊन गेला। गणपती बाप्पा मोरया। प्रवासाची फायनली सुरुवात होत आहे। आपली बेला रेडी आहे। इकडे हृदय रडती कारण तिला आईकडे यायचं आहे। प्रियंका पण रात्री पोहोचून गेली आहे। आपल्या घराला बोलतो बाय बाय, भेटे तुम्हाला लवकरच। जरा असं तुम्ही रिटर्न आलेलं आहे बरं, काय ट्रॅव्हल चाललो होतो पण रिटर्न आलेलं आहे, कारण की आयफोनचं चार्जर विसरली होती म्हणून। आणि नंतर चार्जर पण सापडलं माहिती आहे का, बॅगमध्ये सापडलं। काय करता मंडळींनो, मदर्स ब्रेन। हा वर्ष झालं तरी बघायचं वर्षापासून तेच चालू आहे। हे कसे काही झालं चुकलं का मदर्स फ्रेंड, काही चुकलं का मदर्स फ्रेंड। कमेंट मध्ये सांगा तुम्ही की जेव्हा बाळ झाल्यानंतर आईच्या डोक्या कसं जरा नवीन गोष्टी येत असतात आणि तिचा ब्रेन पुन्हा एकदा डेव्हलप होतो। हा काही साईज थोडी दिसली मला, काय परत अशी कमेंट मध्ये तुम्ही सांगा मदर्स ब्रेन असतो की नाही, त्याला इतर गोष्टींपेक्षा बाळाच्या गोष्टींची जास्त काळजी असते। करेक्ट ना? एअरपोर्टला आला म्हटलं तुला जायचं का मग प्रियंका? रिटर्न जाऊ का? रिटर्न कुठे? इंडिगो फ्लाईट कॅन्सल झाली। आता आम्ही उठलो आहे झोपेतून आणि करतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय। आय लव्ह यू। वाजले आहे 12 आणि आम्ही थांबलो आहे थोडासा ब्रेक घेण्यासाठी। बघूया काय मिळतं जेवायला। साऊथ इंडिया म्हणजे फेवरेट फूड तर असणारच, इडली डोसा आणि मिल। आता जवळपास इथं आम्ही 100 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे आणि आता वाजले 12 वाजलेले आहे। आता भूक लागली होती तर डोसा ऑर्डर केला आहे आणि काही जेवणासाठी मील ऑर्डर केलेली आहे। ऑन द वे हायवेला आता रायचूर जवळ आहे हे बघा, आणि हा हायवे आणि ऊन मस्तपैकी कडकमध्ये पडलेलं आहे। आणि आपले बेला डोसा आलेला आहे, कालम डोसा आणि 2 मसाले डोसे, आणि अजून मनूची सिंगल इडली यायची बाकी आहे। तर चला मस्तपैकी नाश्ता करूया। नाश्त्यात नाही आपण जेवणच म्हणता येणार आहे आणि भेटूया। कुठं आहे तुला? चिमणी करा दे। चिमणी कसं आहे? असं आहे का?
मम्मी बच्चे साथ में. आता आमच्या हृदयाचं झालेलं आहे झोपायचा टाइम आणि ती मस्त झोपलीये. हृदया से हाय. हॅलो असे हाय म्हणते सर्वांना. हाय मी हृदया. हृदया पूजा ऋषिकेश आहे. आम्ही चाललोय भूर बाप्पाला. सांग सगळ्यांना कुठे चाललो आपण. नमस्कार कर. नमस्ते नमस्ते. आपण कुठे चाललोय. जय बाप्पाला. विठू कुठे. विठू विठू. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराणी लक्ष्मीबाई की जय. तिचे ह्या बाललीला पाहून ना असं वाटतं की काही दिवसांपूर्वी माझ्या कुशीत मावणारं माझं बाळ आता माझं बोट धरून दुडूदुडू पळतंय. खरंच दिवस जरी मोठा वाटत असले ना, परंतु हे वर्ष खरंच खूप लवकर संपलंय आणि काहीच दिवसात आमची हृदया 1 वर्षाची पूर्ण होणार. दिवस खरंच इतके पटपट गेले ना, हे बघून माझ्यातल्या आईला जरा नवल. ती मोठी होते हे जसं मला जाणवतं ना, तसं तिला घट्ट मिठी मारून घेते. दर 2 दिवसाला डोळे पाणावतात आणि तिला कुशीत घेऊन रडत बसते. कधी कधी वाटतं ना, पिल्लू असंच आईला बिलगून राहू देत. आई पण या विषयावर बोललं तितकं कमीच आहे. याचा एक वेगळा ब्लॉग बनेल. एवढं सगळं मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे. तुम्हाला पण जर माझ्या विचार जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो पण एक ब्लॉग बनवेल. हा ब्रेक म्हणा किंवा ही ट्रिप म्हणा आमच्या तिघांसाठी पण खूप महत्त्वाची आहे. कारण आम्हाला तिघांना पण 1 वर्ष होते. आम्हाला नव्याने पॅरेंट्स बनून 1 वर्ष होते आणि आमचं बाळ 1 वर्षाचं पूर्ण होते. खरंच तिच्यासोबतचा प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून गेला, खूप आनंद देऊन गेला. ती जसं जसं मोठी होती आहे तसं तसं आम्ही पण तिच्यासोबत शिकतो आहे नव्याने. खरं तर आपल्या फॅमिलीपासून दूर राहून एका वेगळ्या शहरात आपलं बाळ वाढवणं म्हणजे जरा चॅलेंजिंगच आहे. पहिलं 1 वर्ष तरी म्हणजे आम्ही अनुभवलं आहे. कारण आपल्या घरच्यांना थोडे अनुभव असतात आणि गोष्टी तेव्हा पटकन सॉल्व्ह होतात आणि त्यात दोघांनी पण काम करणं जरा डिफिकल्ट होतं. बट देवाच्या कृपेने आत्तापर्यंत सगळंच चांगलं झालं आहे. आणि बोलत बोलत बघा आपण तेलंगणासुद्धा क्रॉस केलं आहे. ऋषी आता आपण ऑलरेडी तेलंगणा सोडलं आहे आणि कर्नाटकमध्ये एंट्री केली. तर रस्त्यांबद्दल तुला काय म्हणायचं आहे. तेलंगणा सोडल्यानंतर रायचूरपर्यंत जो रस्ता आहे तो खूप खराब आहे आणि सिंगल लेन हायवे असं आपण म्हणू शकतो. रस्ता रायचूरनंतर आपण पुढे जेव्हा लागतोय तर एक जवळपास 100 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो चांगला पट्टा वाटतो. आता इथून पुढे माहीत नाही. आतापर्यंत जवळपास आपण 20 किलोमीटर आलो. पट्टा चांगला आहे. दिस इज नॉट अ पट्टा. हायवे नॉट अ हायवे पण म्हणू शकतो आपल्याला. पट्टा म्हणजे पट्टा. आणि इकडे आमच्या मावशीची झोप चालू आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसते का नाही. इथे झोपली आणि तिच्यासोबत दोघे मॅचिंग गर्ल्स आर स्लीपिंग. ही बघा ही पण झोपली आहे. आणि 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 मी अशा अवतारामध्ये देत आहे माझ्या नवऱ्याला कंपनी. कारण त्याला झोप येऊ नये म्हणून मी त्याच्यासोबत कंटिन्युअसली बोलते, गाण्याच्या भेंड्या खेळते. माझ्या डोळ्यावर बघा तुम्ही बघू शकता किती झोप आहे. बट नवऱ्याला बोर होऊ नये, त्याला गाडी चालवताना कॉन्सन्ट्रेट व्हावं, झोप येऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी जागी राहिले. सकाळी एवढ्या लवकर उठून जेवायचं बनवून माऊस आवरून आणि मग मी यांना उठवलंय तरी हे झोपलेत. बिचारा माझा नवरा गाडी चालवते. शेवटी नवरा बायकोच एकमेकांचे असतात. आमचे दिवस होते आम्ही राईड करायचं आणि आता आम्ही गाडीवर चाललोय. मोठ्या गाडीसाठी राईड करत आहे. मिस करतोय. बट इट्स ओके. वो भी दिन जल्दी आएंगे जब हमारी हृदय थोड़ी बड़ी होगी. लेकीच्या बड्डेसाठी आम्ही तेलंगणाहून चाललो आहोत कर्नाटकमध्ये एका सुप्रसिद्ध भोलेबाबाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि भोलेबाबाच्या दर्शनाने तिच्या दिवसाची सुरुवात व्हावी, आम्हाला बाबाचे आशीर्वाद मिळावे म्हणून आम्ही ही आमची रोड ट्रिप प्लॅन केली आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे आम्ही 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप आमच्या रुद्रासोबत कंप्लीट केली होती आणि त्याचे ब्लॉग तुम्ही अजून बघितले नसेल तर ते सुद्धा पाहून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी ती ब्लॉग सिरीज आम्ही पोस्ट केलेली आहे. आणि आता आम्ही जिथे चाललो आहेत ते पण एक सुप्रसिद्ध आणि एक फेमस नाही म्हणजे एक वेगळं असं शिवलिंग आहे. ते कोणते हे तुम्हाला पुढे समजेलच. तर आमची ही ट्रिप तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही डायरेक्ट उतून गेलो. आम्ही तंग लगेच उठून म्हणते ताय ताय ताय
म्हणते बाबा, टॉंग टॉंग म्हणते बाबा. ए हॅपी बर्थडे गर्ल, बर्थडे. इकडे आमचं इव्हिनिंग स्नॅक्स खाऊन जरा एनर्जी आली आहे. सो शी इज एन्जॉयिंग द सनसेट. आणि हा आमचा ब्रो, त्याला फायनली चांगला रोड मिळालेला आहे. तर तो आता स्विच ऑफ गाडी काढण्याच्या प्रयत्नात आहे. ब्रो इकडे बघ. बकरी कशी करते. सगळ्या प्रकारच्या बकऱ्या असं आमच्या गाड्या. सगळ्या प्रकारच्या बकऱ्या जेव्हा तुम्ही आई बनतात ना तेव्हा हे बघा, बाळाला नादी लावण्यासाठी काही काही करावं लागतं. ऑलमोस्ट आता रात्रीचे 7:30 ते 8 वाजले आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला पहिले हुबलीला स्टे घ्यायचा होता, परंतु हुबली जरा लांब आहे. सो आम्ही अलीकडे हम्पीला थांबण्याचं ठरवले. तर ऑन द वेच आम्ही आमचा स्टेसुद्धा बुक केला आहे. आणि आता इकडे आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार, म्हणून इकडे एक देवीची यात्रा आहे. मे बी आम्ही जिकडे चाललो आहे तिथे देवीचं मंदिर असेल. सो एक छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि भेटूयात आता रूमवर जाऊनच. सबका मालिक है हमारा भोले बाबा. ओम नमः शिवाय. सो फायनली आता मी पोहोचून गेलो आहे आमच्या स्टेवर. आणि इकडे ना शेकोटी म्हणजे अशी हे बघू शकता. आणि इकडे तरी आमच्या मावल्याची काय. तर हा आहे आमचा आजचा रूम. पसारा होण्याच्या अगोदर रूम टूर देऊन देते. इकडे टेबल चेअर्स आहे आणि इथे आहे वॉशरूम. इकडे छानसा मिरर आणि इथे पण मिरर. आणि इकडे आमची क्यूटशी हृदया. चला तर मग आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करतो. भेटूयात उद्या. आणि असा आमचा ट्रिपचा डे 1चा एंड झाला, जो की आम्ही हम्पीमध्ये स्टे करून केला. भेटूयात उद्या. बाय.